नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या 11व्या दिवशी तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनाचा पाया आहे. तो विषय म्हणजे श्रद्धा. मित्रांनो, भक्तीची सुरुवात नामस्मरणाने होते, पण भक्ती पूर्णत्वाला जाते ती श्रद्धेमुळे. नामस्मरण केल्यामुळे मन शांत होतं, प्रार्थना केल्याने आधार मिळतो. पण जर श्रद्धा नसेल तर भक्ती अधुरी राहते. कारण श्रद्धा हीच ती शक्ती आहे जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करू शकते. आज आपण समजून घेणार आहोत श्रद्धा म्हणजे काय, जी इतकी महत्त्वाची का आहे आणि ती आपल्या आयुष्यात कशी वाढवायची. तर एक म्हणजे श्रद्धा म्हणजे नक्की काय. अनेक लोकांना वाटतं श्रद्धा म्हणजे फक्त देवासमोर नमस्कार करणं, पण श्रद्धा यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात ठाम विश्वास असणं की स्वामी माझ्यासोबत आहेत. जेव्हा मार्ग दिसत नाही तरीही विश्वास ठेवणं, जेव्हा उत्तर मिळत नाही तरीही प्रार्थना करत राहणं, जेव्हा अंधार असतो तरी प्रकाश येईल यावर खात्री ठेवणं, हीच खरी श्रद्धा. श्रद्धा आणि अंधविश्वास यात फरक आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. श्रद्धा म्हणजे विचारपूर्वक ठेवलेला विश्वास. अंधविश्वास म्हणजे विचार न करता केलेलं अनुकरण. स्वामी समर्थांनी कधीच अंधविश्वास शिकवला नाही. त्यांनी शिकवलं, श्रद्धा ठेवा पण कर्म करत राहा. फक्त बसून चमत्काराची वाट पाहणं ही श्रद्धा नाही. प्रयत्न करत राहून परिणाम स्वामींवर सोडणं ही खरी श्रद्धा आहे. श्रद्धा अशक्य कसं शक्य करते, तर कारण श्रद्धा मनात ताकद निर्माण करते. जेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तेव्हा भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, मन स्थिर होतं आणि मग ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य व्हायला लागतात. एक सुंदर कथा बघूयात. एक स्त्री खूप मोठ्या संकटात होती. तिची घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. कर्ज वाढत होतं, घरात सतत तणाव होता, पण तिची स्वामींवर खूप श्रद्धा होती. ती रोज नामस्मरण करायची आणि म्हणायची, स्वामी मला मार्ग दिसत नाही पण मला खात्री आहे तुम्ही मार्ग काढाल. लोक तिची थट्टा करायचे, म्हणायचे फक्त नाव घेतल्याने काही होत नाही, पण तिने श्रद्धा सोडली नाही. काही महिन्यांनी तिच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली, घरची परिस्थिती सुधारली. त्या दिवशी सगळ्यांना कळलं श्रद्धा कधीच व्यर्थ जात नाही. संकटात श्रद्धा का डळमळते? या प्रश्नाचं उत्तर आहे कारण आपल्याला लगेच परिणाम हवेत. आपण प्रार्थना करतो आणि लगेच उत्तर अपेक्षित ठेवतो. उत्तर उशिरा मिळालं की मनात शंका येते. पण मित्रांनो, उशीर म्हणजे नकार नाही. कधी कधी स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. ते पाहतात तुमचा विश्वास परिस्थितीवर आहे की स्वामींवर. श्रद्धा कशी वाढवावी, तर एक म्हणजे नियमित नामस्मरण. दररोज काही वेळ मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. यामुळे स्वामींशी नातं घट्ट होतं. 2 म्हणजे जुन्या कृपा आठवा. तुमच्या आयुष्यात जिथे जिथे स्वामींची साथ दिली तिथे ते क्षण आठवा. यामुळे विश्वास वाढतो. 3 म्हणजे नकारात्मक विचारांपासून दूर राहा. सतत शंका घेणं श्रद्धा कमी करतं. आणि 4 म्हणजे स्वामींचे अनुभव ऐका. इतर भक्तांचे अनुभव ऐकल्यावर आपला विश्वास वाढतो. आणि 5 म्हणजे संयम ठेवा. श्रद्धा आणि संयम ह्या दोन्ही एकत्र असतात. श्रद्धा असली की काय बदलतं, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे श्रद्धा असले की भीती कमी होते, मन शांत राहतं, संकटातही धैर्य मिळतं, योग्य निर्णय घेता येतात, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टी मिळते. आजच्या काळात अनेक तरुण पटकन हार मानतात. 2 अपयश आली की स्वतःवरचा विश्वास कमी होतो. पण लक्षात ठेवा, जर स्वामींवर श्रद्धा असेल तर कोणतंही अपयश कायमचं नसतं. ते फक्त पुढच्या यशाची तयारी असते. श्रद्धा म्हणजे परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनात प्रकाश निर्माण होणं. जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा बाहेरचा अंधार त्रास देत नाही. आजचा संकल्प करूया. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी माझी श्रद्धा अधिक दृढ करा. परिस्थिती काहीही असो, तुमच्यावरचा माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. मित्रांनो, जीवनात अनेक वेळा अशा परिस्थिती येतील जिथे सर्व मार्ग बंद दिसतील. त्यावेळी
घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे मानवी शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. फक्त श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा हीच ती किल्ली आहे जी बंद दरवाजेही उघडू शकते. श्री स्वामी समर्थ. हा विचार तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.